आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुलं, तरुण, महिला यांच्यासह सर्वांनी एकत्र यावं, निसर्गाच्या सानिध्यासह गिर्यारोहणासारख्या धाडसी खेळाचा आनंद घ्यावा यासाठी कुडाळ, पिंगुळी आणि आसपासच्या काही जणांनी एकत्र येत रविवारी रांगणा ट्रेकचं आयोजन केलं होतं. 5-6 जणांच्या ग्रुपनं जाण्यापेक्षा 50-60 जणांनी एकत्र जाऊ ही या ट्रेक मागची संकल्पना. विविध वयोगटातल्या तब्बल 55 जणांनी सहभागी होत ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी पिंगुळीतील सखे सोबती ग्रुपनं विशेष पुढाकार घेतला होता. पावसाळा सुरू झाला की तळ कोकणात वर्षा सहली बहरू लागतात. आंबोली, मांगेली, विविध घाटमार्ग, नापणे अशी ठिकाणं पर्यटकांनी फुलून जातात. वर्षा ऋतूत कोकणातला निसर्ग फुलून गेलेला असतो. या निसर्गाचा आस्वाद घ्यावा आणि एक दिवस मोबाईल, सोशल मीडिया यापासून दूर राहून सर्वांसोबत पर्यटनाचा आणि खेळाचा आनंद लुटावा यासाठी पिंगुळीच्या सखे सोबती ग्रुप आणि इतर सर्वांनी एकत्र येत रांगणागड ट्रेकचं आयोजन केलं होतं. सोशल मीडियावरून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 60 जणांनी नोंदणी केली. कोणतंही शुल्क नाही, फक्त येण्याची इच्छा हीच अट असल्यानं लहान थोर सर्व वयोगटातली मुलं, तरुण तरुणी, महिला, डॉक्टर्स, व्यावसायिक, पत्रकार, शासकीय अधिकारी, शिक्षक, लोकप्रतिनिधी असे विविध क्षेत्रातले सर्वच जण या ट्रेकमध्ये सहभागी झाले. रविवारी पहाटे बरोबर 5:30 वाजता कुडाळमधून सर्वजण रांगणागड ट्रेकसाठी रवाना झाले. सकाळी 6:30 पर्यंत रांगणागडच्या पायथ्याशी सर्वजण जमा झाले. बरेच जण एकमेकांना अपरिचित होते, पण सर्वांचं ध्येय एकच होतं, ते म्हणजे सर्वांनी एकमेकांच्या सहकार्यानं रांगणागड मोहीम फत्ते करायची. आयोजकांनी सर्वांना चहा बिस्किटं दिली. सर्वांना एनर्जी पेयाच्या बॉटल्स, पाण्याच्या बॉटल्स, केळी, लाडू अशा वस्तूंचं वाटप करण्यात आलं. सगळ्यांची अगदी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. बरोबर 7 वाजता डॉक्टर जी.टी. राणे यांनी फ्लॅग ऑफ करत ट्रेकला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना डॉक्टर जी.टी. राणे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आरोग्याची काळजी घ्या, फिट राहा, अशा धाडसी खेळामध्ये सहभागी व्हा असं आवाहन डॉक्टर जी.टी. राणे यांनी केलं. ही खूपच छान संकल्पना आहे की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपण त्याला अनुभवायचे आहे. आता दिवसेंदिवस निसर्ग अनुभवणं हे कमी होत चाललेलं आहे आणि मुलांमध्ये ही एक चांगली जोशपूर्ण अशी ट्रेक तुम्ही अरेंज केली मुलांसाठी, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. या ट्रेक साठी आपण थोड्या वेळात चालू करतो आहोत. इथून चालण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की ह्या ट्रेक साठी तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमच्या बरोबर आहे त्यांची काळजी घ्या, निसर्गाचा आनंद लुटा आणि ही ट्रेक एक सक्सेसफुल करून दाखवूया आपण सगळ्यांनी, जेणेकरून ह्या वर्षीचा जो आकडा आहे तो पुढच्या वर्षी अजून मोठा वाढेल. लोकांना आपण याच्याबद्दल अजून जास्त अवेअर करू शकू, कारण आपल्याला माहिती आहे हेल्थ इज वेल्थ. आपल्याला निसर्गानं, कोकणातल्या सर्व लोकांना निसर्गानं खूप भरभरून काय काय दिलेलं आहे आणि या निसर्गाचा आपण आनंद घेत राहायचा आहे. नाही आहे फॉरेस्ट खात्याकडनं, कारण मे महिन्याच्या ठिकाणी किंवा दिवाळी झाल्यानंतर ते मे महिन्यापर्यंत हे जास्तीत जास्त गाड्या तिकडनं त्या मार्गे येतात आणि इकडनं पायी चालत जातात. तो जास्तीत जास्त तिकडचा घाट आहे, घाट मार्ग तिकडनं करून तो एक 5-6 तासाचा मोडतो आणि तिथून आपण 2 तासात जाऊ शकतो तिकडे. तर जास्तीत जास्त ह्या वाटेचा वापर करतात. तुम्ही व्यवस्थित जा, आम्ही आहोत आणि पाय म्हटलं घट्ट लावून जावं, कारण कसं असतं पावसाचं ठिकाण असल्यामुळे शेवाळ वगैरे पकडणं किंवा तुमचे बूट वगैरे आहेत, आपल्या जीवाची काळजी घ्या व्यवस्थित. मजल दरमजल करत निसर्गाची विविध रूपं डोळ्यात साठवत सुमारे 55 गिर्यारोहक रांगणागडची वाट चढू लागले. अवघड आणि निसरड्या वाटा, उभा चढ, रिमझिम बरसणारा पाऊस, थंडगार वारा, धुकं यांचा अनुभव घेत सर्वजण रांगणागडावर पोहोचले. देवी रांगणाईचं दर्शन घेतलं. सखे सोबती ग्रुपनं आणलेल्या नाश्त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला. त्यानंतर बाजूच्याच चिकीवाडीतले श्रीयुत लाड यांनी रांगणागडाची माहिती दिली. काही पॉइंट्स फिरवून दाखवले. जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी रांगणागड परिसर दणाणून गेला. आणि तिथून रांगणागडाची सुरुवात झाल्यानंतर ती बाजारपेठ होती पूर्ण. जी बाजारपेठ आता कुडाळ वसाहत त्या तिकडच्या साईडला गेली. जेव्हा राणी लक्ष्मीबाई जेव्हा तिने आपली इकडे उलाढाल म्हणजे आपलं धान्य गोठा वगैरे ठेवण्यासाठी इकडची सत्ता स्थापन करायला इथे आली, तेव्हा इकडची बाजारपेठ घाबरून खालून नारूर भागाला गेली. तिथे वसाहत त्यांनी ठेवली 2 वर्ष 3 वर्ष. तिथे त्यांना स्थापित करता आले नाही म्हणून ते पुढच्या दिशेने ती आता सध्या कुडाळला आहे.
सांगण्याचा पर्याय काय की इकडे सगळं जो धान्य गोठा वगैरे सगळं ठेवण्यासाठी इथे म्हणून बाजारपेठ होती ती खाली गेली, त्यामुळे हा भाग पूर्ण अगदी कोणी इथे स्थायिक नसल्यामुळे पूर्ण हा खंडित झाला. दुसरी गोष्ट का, जिथून आपण त्या भागात नाही आजरा मार्गे तिकडनं येतो, तिकडनं गाडी इथपर्यंत येते, पाडगाव मार्गे आता सध्याच्या भागात येत नाहीये. सध्या 2-3 वहाळ असल्यामुळे ना ते पाणी वगैरे असतं, गाड्या वगैरे येत नाहीये. 2 ब्रिज झालेली आहे. येणाऱ्यांना इकडनं जर जमत नसेल तर तिकडनं येऊ शकतात, पण ती गाडी इथे उमऱ्यापर्यंत येते. महाराष्ट्राच्या रांगणागडाच्या भूमीवर छत्रपती शिवरायांचा जयघोष करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. ही मोहीम राबवताना आयोजकांनी सर्व व्यवस्था अगदी चोख केली होती. गडावर किंवा वाटेवर आपल्याकडून कोणताही कचरा होणार नाही याची काळजी अगदी लहान मुलांपासून सर्वच जण घेताना दिसले. गडावर गेल्यावर सुद्धा रांगणाई देवीच्या परिसरात छोटीशी स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली. गडावर फिरून झाल्यावर 1 वाजण्याच्या सुमाराला सर्व गिर्यारोहक माघारी फिरले. या मोहिमेसाठी डॉक्टर GT राणे, अमित तेंडुलकर, राज वारंग, भूषण तेजम, शक्ती देसाई, सचिन सातार्डेकर, रुपेश तेली, दर्शन कुडव, सतीश माडिये, वैभव धुरी, दीपक गावडे आणि सखे सोबती ग्रुप यांनी सहकार्य केलं. एकंदरीतच धाडसी पर्यटनाचा अनुभव सहभागी झालेल्या सर्वांना घेता आला.